नागपूरच्या हिंगणा MIDC मधून एक मोठी बातमी समोर येते। येथील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीत कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कंपनीच्या मुख्यद्वारासमोर भव्य आंदोलन छेडले। कंपनीतील कामगारांचा PF आणि ESI नियमित कपात करण्यात यावा, तसेच दर 3 महिन्यांनंतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची अन्यायी पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, या मुख्य मागण्यांसाठी कामगार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। कंपनी प्रशासनाकडून कामगारांना कोणत्याही प्राथमिक सुविधा दिल्या जात नसून 3 महिने पूर्ण होताच बळजबरीने हकालपट्टी केली जाते, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। या आंदोलनामुळे कंपनी परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। इतकेच नव्हे तर मुख्य मार्गावरील वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाने आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। आता कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या या रास्त मागण्यांवर काय लेखी तोडगा काढते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र हेडलाईन्स साठी प्रतिनिधी रमेश कुमार वाघ, नागपूर।